मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय जवान, फाशी किसान. आजचा व्हिडिओ असा आहे दादा, भरपूर प्रयत्न करू राहिलो मी शेतकरी जागरूक करायचा, पण काही शेतकरी हसण्यामध्ये जाता की माझ्या म्हणण्यावर की बाबा भाव वाढणार का काय. मी ते तर काही सांगू शकत नाही, पण मी एक सांगतो मित्रांनो की शेतकरी जोपर्यंत आवाज उचलत नाही तोपर्यंत शेतकरीचं भलं होणार नाही. कारण कसं आहे, मीडिया तर गोटी गेली, मीडिया तर काही कोणाचं शेतकरीचं दाखवत नाही. हा शेतकरी आज सोनं पिकवतोय, भंगारच्या भावात विकतोय. अहो तो दादा, भंगारवाले घरी येतात ना, ते तरी 14-15 रुपये किलो घेऊन राहिले. जो एकदम खराब माल शेतात फेकलेला, तुटलेला, मुडलेला असतो तो 14-15 रुपये जातोय. आणि हा शेतकऱ्याचा सोन्यासारखा लाल चंदन माल 9-10 रुपये किलो जाऊ राहिला. त्याच्यात त्या शेतकरीचं काही वरती येण्याची तर इच्छा नाही आहे, पण सरकारने थोडंफार रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. जसं ते एका फोटोवरून एवढा रिस्पॉन्स दिला त्यांनी, मीडियावाल्यांनी किंवा मंत्र्यांनी, ज्याने ज्याची त्याची प्रक्रिया मांडली. थोर पुरुषांच्या नावावर राजकारण चालू आहे, पण शेतकऱ्यांवरही कोणी बोला, कोणी काहीतरी सांगा. नाही, निदान आश्वासन तर द्या तुम्ही, पुढच्या काळात शेतकरीला फायदा होईल किंवा शेतकरीच्या मालाला भाव भेटणार. हा पण काही नाही, कोणीच काही लक्ष देत नाही. माझ्या ओरडल्याने बोलण्याने काही चालणार नाही, कारण मार्केटामध्ये 1000 शेतकरी लोक मला हसतात. शेतकरी म्हणतात की तुझ्याने काय भाव वाढून जाईल. अरे भाव नाही वाढणार, पण ज्याने त्याने शेतकऱ्याची प्रत्येकाची प्रतिक्रिया मांडावी चॅनलमध्ये, भूषणदाच्या चॅनलमध्ये. कारण गोदी मीडिया जी आहे ती इथपर्यंत येणार नाही. कारण भूतकाळात असा विषय होता की मीडिया जे 2 डोळ्याला दिसत नाही ते मीडिया लोकांना दाखवते, पण इथं चष्मा लावून सुद्धा मीडियाला दिसते, सरळ दिसते, पण ते दाखवायला तयार नाही शेतकऱ्यांना. त्यांना काय पाहिजे, फक्त मुद्दा पाहिजे. एखादा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करणार, मग मंत्री काय सांगणार, नगरसेवक काय सांगणार, महापौर काय सांगणार. पण इथं शेतकऱ्याच्या बांधावरती कोणी येणार नाही आणि शेतकऱ्यांना त्यांची प्रतिक्रिया पण विचारावं लागणार नाही. मक्काला बी 30 कंडिशन आहे, कांद्याला पण 30 कंडिशन आहे. याच्यावर शेतकरी बंधूंनी लाईकमध्ये, कमेंटमध्ये सांगावे. नाही, निदान आपल्या ह्या लाल चंदनला 20 रुपये तरी भाव भेटायला पाहिजे. भंगारापेक्षा 2 रुपये तरी जास्त शेतकऱ्याला भेटायला पाहिजे. आज मी बोलतोय, उद्या दुसऱ्याने बोलावे की आम्हाला परवडत नाही शेतकरी. आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की गल्लीपासून जसं दिल्लीपर्यंत ही जी मीडिया आहे, जे मंत्र्यांच्या झोपेत उठून त्यांना विचारतात की या फोटोवरून तुमची प्रतिक्रिया काय आहे, तसं शेतकऱ्यांबद्दल विचारा या मीडियावाल्यांनी की आज शेतकरी जो पिकवतोय त्याला भंगाराच्या भावात विकला जाते. त्यांना केव्हा चांगले दिवस येतील, आजचे दिवस केव्हा येतील. बस दादा, लाईक करा, कमेंट करा व आपली प्रतिक्रिया सांगा. जय महाराष्ट्र, जय जवान, फाशी किसान.